नमस्कार मंडळी, मी संगीता. मी आज तुम्हाला आषाढी एकादशी निमित्त उपवासाची थाळी करून दाखवणार आहे. ती अगदी पाऊण तासात कशी करता येईल हे मी तुम्हाला दाखवणार आहे. थोडीशी पूर्वतयारी करून ठेवली तर उपवासाची थाळी आपल्याला पाऊण तासात नक्की करता येते. चला तर मग सुरुवात करूया. मी 1 वाटी किंवा तुमच्या मापाप्रमाणे कोणतंही तुम्ही भांडं घेऊ शकता. मी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. हा मी रात्री भिजवलेला आहे. हा आपल्याला वड्यांसाठी भिजवायचा आहे. मी 2 वेळा स्वच्छ तो धुवून घेणार आहे. स्टार्च आपल्याला सगळा काढून टाकायचा आहे. वड्यांसाठी जे मी प्रमाण सांगणार आहे तेच प्रमाण घेतलं तर वडा अजिबात चुकणार नाही. आता हे साबुदाणा भिजवायला अगदी कमी पाणी टाकायचं आहे आपल्याला. आपण साबुदाण्याची खिचडी करायला थोडंसं पाणी जास्त घालतो, पण वडा तयार करण्यासाठी नुसता साबुदाणा फुगेल इतकंच आपल्याला पाणी टाकायचं आहे. हे बघा, अगदी थोडंसं मी पाणी टाकलेलं आहे आणि रात्री मी साबुदाणा भिजवून ठेवला आहे. ही वाटी भरून मी साबुदाणा भिजत घातलेला आहे. याच प्रमाणे आपल्याला घ्यायचं आहे. आता आपण डोशाचं पीठ करणार आहोत. 1 वाटी मी भगर घेतलेली, ही न भाजलेली आहे भगर, आणि अर्धी वाटी साबुदाणा घेतले आहे. हा 3 ते 4 तासासाठी आपल्याला भिजवून ठेवायचा आहे किंवा रात्री भिजवून ठेवला तरी काहीच हरकत नाही. आता वर पाणी येईल इतपत आपल्याला पाणी टाकायचं आहे. एकीकडे आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे. 7-8 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे, मीठ घेतलं आहे, खडी मीठ, आणि आलं घेतलं आहे आणि जिरं घेतलेलं आहे. आलं पण भरपूर घ्यायचं आहे आपल्याला, सगळ्यांदा आपल्याला उपयोग होईल याचा. हे बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहे, साल काढून घेतले, त्याचा जरा जाडसर मी कूट करून ठेवणार आहे, म्हणजे सगळ्याला आपल्याला उपयोगी पडेल. हा कूट झालेला आहे. हा सुद्धा साबुदाणा मी खिचडीसाठी रात्री भिजवून ठेवलेला होता. हा थोडंसं पाणी जास्त घालून मी भिजवलेला होता. आमच्याकडे मऊ खिचडी आवडते म्हणून मी थोडंसं पाणी जास्त घालून मी भिजवलेला आहे साबुदाणा. यात सुद्धा आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे. 3 ते 4 चमचे किंवा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही घेऊ शकतात. 2 चमचे मी तेल घेतलेलं आहे. इथे तुम्ही तूपसुद्धा घेऊ शकतात. मी जिऱ्याची फोडणी केलेली आहे. जिरं चालत असेल तर घ्या, नसेल तर स्किप केलं तरी काही हरकत नाही. बटाटे मी साल काढून बारीक चिरून ते फोडणीला घातलेले आहे. ते सुद्धा छान असे मस्त परतून घ्यायचे आहे आपल्याला, म्हणजे शिजवून घ्यायचे थोडक्यात. आणि हा आपला वाटलेला मसाला आपल्याला थोडासा टाकायचा आहे चवीसाठी. हिरवी मिरची फारशी तिखट नाही आहे, मी थोडंसं तिखट पण टाकणार आहे. हे मी अगदी 1 ते 1.5 चमचा टाकलेला आहे आणि आपल्याला कालवून घ्यायचं आहे. त्यावर आपल्याला साबुदाणा टाकायचा आहे. मी शेंगदाण्याचा कूट त्यात टाकलेला आहे. थोडंसं परतल्यासारखं झालं आहे बघा. आपल्याला ही साबुदाणा आणि दाण्याचा कूट त्यात टाकायचा आहे. आमच्याकडे थोडी मऊ आवडते म्हणून मी मऊ करणार आहे. तुम्हाला फडफडीत आवडत असेल तर थोडंसं पाणी कमी घाला साबुदाण्यात आणि मग तो कोरडा भिजतो. थोडंसं मी तिखटसुद्धा टाकलेलं आहे. रंग छान येतो म्हणून मी खिचडीला लाल तिखट टाकलेलं आहे. हे बॅडगी मिरचीचं तिखट आहे, फारसं तिखट नाही. आपली खिचडी मस्त तयार झाली आहे. आपण काढून घेऊया. परत मी कढई ठेवलेली आहे आणि 2 चमचे तेल टाकलेलं आहे, जिरं टाकलेलं आहे. त्यातच आपल्याला बटाटा टाकायचा आहे. 1 छोटा बटाटा घेतला आहे. कढीपत्ता खात असेल तर कढीपत्ता टाका, नसेल तर स्किप करा. आणि त्यातच मी बटाटे टाकलेले आहेत आणि छान परतून घ्यायचे. आपल्याला त्यातच थोडासा हा वाटलेला मसाला टाकायचा आहे. तुम्ही आवडीनुसार थोडासा कमी जास्त करू शकतात. हिरवी मिरची आहे, यात आलं आहे, जिरं आहे आणि जाड मीठ घालून मी वाटून घेतलेलं आहे. आता ही भगर आपल्याला करायची आहे. भगर ही मी भाजलेली भगर आहे बरं का. त्यामुळे तुम्ही आधी भाजून घेऊ शकता थोडीशी भगर आणि छान अशी परतून घ्यायची आहे आपल्याला. थोडंसं मीठ टाकायचं आहे. आपण वाटणात मीठ टाकलेलं आहे, पण ते सगळ्याला पुरणार नाही म्हणून थोडंसं मीठ टाकलेलं आहे. थोडीशी साखर पण टाकलेली आहे मी. आणि आता आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे. 1 वाटी जर आपण भगर घेतली तर त्याला जवळजवळ 2 वाट्या पाणी लागतं आपल्याला. थोडं थोडं करून तुम्हाला कशी आवडते तशी भगर तुम्ही शिजवून घ्यायची आहे आणि झाकण ठेवायचं आहे. छान एक वाफ येऊ द्यायची आहे. आपण आता उघडून बघूया. हे बघा, छान अशी कोरडी झालेली आहे भगर. आपल्याला थोडंसं आणखी पाणी टाकावं लागणार आहे, कारण थोडीशी मऊ करायची आपल्याला भगर. आता आपल्याला आमटी पण करायची आहे भगरीबरोबर. हे बघा, हे थोडंसं मी पाणी टाकते. गरमच पाणी वापरायचं आहे आपल्याला, की पटकन झटपट ती भगर शिजते. 2 वाफेमध्ये आपली भगर तयार होते. सुंदर भगर ही चवीला खूप छान लागते. हे बघा, परत बघूया आपण. आपली भगर तयार झालेली आहे. मऊ मोकळी सुटसुटीत छान भगर आपली तयार झाली. गरम पाणीच वापरायचं. गार पाणी वापरलं तर ती चिकट होते, त्यामुळे आपल्याला गरम पाणीच वापरायचं आहे. 1 ते 2 चमचे आपल्याला दाण्याचा कूट टाकायचा आहे वरून आणि परत एकदा
दणकून वाफ येऊ द्यायची आहे. कोथिंबीर आवडत असेल तर तुम्ही कोथिंबीर टाकू शकतात. कढीपत्ता, कोथिंबीर, जिरं तुम्हाला चालत असेल, आवडत असेल तर तुम्ही टाका, नसेल नाही टाकलं तरी काही हरकत नाही. वरून मी थोडंसं तूप सोडलेलं आहे आणि आता आपल्याला ही 1 मिनिटासाठी झाकून ठेवायची आणि काढून घ्यायची आहे. मऊ आणि मोकळी भगर आपली छान तयार झालेली आहे. चवीला सुद्धा सुंदर झालेली आहे. आपली भगर तयार झाली. मी कढई घेतली आहे, ह्यात मी तूप टाकलेलं आहे. आपल्याला रताळ्याचे काप करून घ्यायचे आहेत. तुपात ते छान लागतात म्हणून मी तुपात करणार आहेत. आपल्याला फोडणीला टाकायचे आहे ते. फोडणीला काहीही घालायचं नाही आहे आपल्याला, कारण गोडाचा पदार्थ आहे. त्यात मी टाकलेलं आहे रताळ्याचे काप आणि हे आपल्याला थोडेसे शिजवून घ्यायचे. छान असे खरपूस शिजवून घ्यायचे आहे. थोडेसे काळे झाले तरी काही हरकत नाही. हे बघा, हे मी छान असे काळसर करून घेतलेले आहे. मला असे कुरकुरीत आवडतात म्हणून मी जरासे जास्त परतून घेतलेले आहे. त्यात आपल्याला 1 ते 1.5 चमचा गूळ टाकायचा आहे. हे सुद्धा अगदी झटपट तयार होतं, पण थोडंसं स्वीट डिश म्हणून छान लागतं. म्हणून मी हे रताळ्याचे काप तुम्हाला करून दाखवलेले आहे. हे एकदा गूळ विरघळला की आणि एकदा छान वाफ आली की त्यावर जायफळ पूड टाकायची आपल्याला, की रताळ्याचे काप आपले तयार झालेले आहे. किंचित मी मीठ टाकलेलं आहे. मिठामुळे चव छान लागते म्हणून आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि एकदा आपल्याला झाकून ठेवायचं आहे की रताळ्याचे काप आपले तयार झालेले. बघा, सुंदर काप तयार झालेले आहे. हे सुद्धा आपल्याला काढून घ्यायचे आहे. आता मी परत कढई ठेवली. 1 चमचा मी तेल टाकलेलं आहे. त्यात मी जिरं टाकलेलं आहे आणि कढीपत्ता टाकलेला आहे. आता आपल्याला रताळ्याचा किस करायचा आहे तिखटाचा. तो मी जाड किसणीने किसून घेतले. साल काढली आणि रताळे किसून घेतलेले. 2च रताळे घेतलेले आहेत. ते पुरे होतात, कारण आपण पदार्थ खूप करतोय त्यामुळे 2 रताळेसुद्धा पुरे होतात. हे मी वाटण त्यात थोडंसं घातलेलं आहे आणि आता आपल्याला एक वाफ येऊ द्यायची आहे. हे आता छान झाकून ठेवायचं आहे आपल्याला. किंचित मी मीठ पण टाकलेलं आहे आणि आता आपण हे झाकून ठेवूया. एक वाफ येऊ देऊ त्याला. तोपर्यंत आपण ताक घेतलेलं आहे. आमटी करायची आहे. 3 वाट्या मी ताक घेतलेला आहे आणि दाण्याचा कूट घेतलेला आहे. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 चमचे दाण्याचा कूट किंवा 3 चमचे घ्या आणि ते वाटणसुद्धा आपल्याला त्यात टाकायचं आहे आणि थोडंसं ताक घालून फिरवून घ्यायचं आहे. मीठ घातलेलं आहे थोडंसं आणि परत एकदा आपण हे बघूया. वा, छान झालेलं आहे. त्यात आपण दाण्याचा कूट टाकायचा आहे. आवडीनुसार थोडासा कमी जास्त तुम्ही करू शकतात. हे सुद्धा आपल्याला किस छान लागतो. हा सुद्धा झालेला आहे आपला किस. थोडीशी वरून कोथिंबीर टाकली आणि एक वाफ होऊ दिली की छान आपला किस पटकन शिजतो. अगदी 10 मिनिटात आपला किस तयार होतो. बघा, आपला किस तयार झाला आहे. हे मी मिक्सरमधनं वाटून घेतलेलं आहे आणि ताकाला लावलेलं आहे. आपल्याला आमटी करायची आहे आणि त्यात सगळा मसाला मी कालवलेला आहे. मिक्सरमधलं थोडंसं पाणी उरलेलं सुद्धा त्यात टाकून दिलेलं आहे. मस्त ताकाची कढी होते छान. आमटी म्हणा, कढी म्हणा. थोडासा गूळ टाकलेला आहे त्यात. चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकतात. आणि ही आता आपल्याला फोडणी करायची आहे. 1 चमचा मी तूप घेतलेलं आहे. त्यात जिरं टाकलेलं आहे. त्यातच कढीपत्ता टाकलेला आहे. मस्त खमंग फोडणी केलेली आहे आणि या ताकाला ती लावायची आहे. ही आपली दाण्याची आमटी मस्त तयार होणार आहे. यात थोडंसं मी लाल तिखट टाकलेलं आहे. बॅडगी मिरचीचं तिखट टाकलेलं आहे चवीसाठी आणि रंगासाठी. रंग छान येतो म्हणून मी तिखट टाकलेलं आहे आणि मिरच्या फारशा तिखट नाही म्हणून मी थोडंसं तिखट वापरलेलं आहे. आपली छान मस्त आमटी उकळती आहे आणि सुगंधही मस्त सुटला आहे. आता आपण वड्यांकडे बघूया. हे बघा, हे चांगले साबुदाणे भिजलेले आहेत बघा. चिकट नाही, मोकळा मोकळा अगदी मोत्यासारखा साबुदाणा आपला छान फुगलेला आहे, मस्त झालेला आहे. हे बघा, असा छान तो भिजला पाहिजे. चिकट व्हायला नको. मोकळा मोकळा साबुदाणा आपला तयार झालेला आहे. हा आता आपण एका ताटलीत काढून घेऊया आणि छान असा मऊ करून घेऊया हाताने. मिक्सरमध्ये वगैरे करायचा नाही आहे आपल्याला. अगदी हातानेच तो करायचा आहे, कारण यातलं पूर्ण पाणी आपण साबुदाण्यातनं काढून टाकणार आहोत. तर पाणी राहिलं तर साबुदाणा तेलात फुटतो. म्हणून ही खबरदारी आपल्याला घ्यायची आहे. मस्त हाताने तो छान मऊ करून घ्यायचा आहे. बघा, हाताने छान मऊ करायचा आहे तो. सगळाच होईल असंही काही नाही. जेवढा होऊ शकेल तेवढा आपण करायचा आहे. हे बघा, हाताने चांगला मळून मळून तो मऊ करायचा आहे. आता 1 वाटी मी साबुदाणा भिजवला होता. त्याचा 2 वाटी फुगून झालेला आहे साबुदाणा. त्यातच आपल्याला 1 वाटी भरून उकडलेला बटाटा टाकायचा आहे.
हे प्रमाण अगदी तंतोतंत हेच घ्यायचं आहे, म्हणजे वडा मस्त होतो, कुरकुरीत होतो, टम्म फुगतो. हे 1 वाटी आपल्याला बटाटा घ्यायचा आहे. तो सुद्धा छान कालवून घ्यायचा आहे, त्यात एकजीव करायचा आहे. त्यातच 1 वाटी आपल्याला जाडसर कूट आपल्याला दाण्याचा कूट घ्यायचा आहे. जाडसरच घ्यायचा बरं का याला कूट. आणि छान परत एकदा कालवून घ्यायचं आहे. तसंच तो वाटलेला मसाला आपला थोडासा त्याला लावायचा आहे. मस्त चव येते याला. हा सुद्धा टाकायचा आहे आपल्याला आणि थोडंसं तिखटसुद्धा आपल्याला यात टाकायचं आहे. किंचित मी मीठ टाकलेलं आहे आणि आता आपल्याला कालवून घ्यायचं आहे. थोडंसं मी तिखट पण घेणार आहे बरं का. तिखट कालवून घ्यायचं आहे आपल्याला. रंगसुद्धा छान येतो आणि चवसुद्धा छान येते. हे आता एकजीव करूया आपण. छान कालवून घेऊया आणि गोळा तयार करून घेऊ. किंचित मी चवीला साखर टाकलेली आहे. ही तुम्ही टाकू शकता किंवा स्किप केली तरी काही हरकत नाही. आता आपण छान असे वडे तयार करून घेऊया, त्याचे गोळे तयार करून घेतले आहेत मी. आणि हे बघा, हे असं छान वडा पातळ हे बघा करून घेतलेला आहे. छान एकजीव झालेलं आहे, कारण हे बघा आपले वडे तयार झालेले आहे. आता आपण नंतर तळणार आहोत. मी कढई ठेवलेली आहे. आपण बटाटे थोडे उकडले होते, मी थोडीशी बटाट्याची पण भाजी मी तुम्हाला करून दाखवणार आहे. जिरं घातलं आहे, कढीपत्ता टाकला आहे आणि हे बटाटे टाकलेले आहेत. अगदी अगदी 5 मिनिटात होणारी भाजी खूप सुंदर लागते. किंचित मी मीठ पण टाकलेलं आहे आणि त्यातच मी लाल तिखटसुद्धा टाकणार आहे. लाल तिखटाची भाजी मला आवडते, म्हणून मी तिखटसुद्धा त्यात टाकणार आहे. अगदी 5 मिनिटात होणारी भाजी ही अगदी छान लागते. हे बघा, अगदी अर्धा ते पाऊण चमचा मी तिखट टाकलेलं आहे आणि कालवून घेतलेलं आहे. यावर तुम्ही कोथिंबीरसुद्धा घालू शकतात किंवा थोडंसं लिंबू पिळू शकतात. मी काही घातलेलं नाही आहे. 2 चमचे मी दाण्याचा कूट टाकलेला आहे आणि एकदा कालवून घेतलेली आहे. झाली आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. वरून कोथिंबीर पेरायची आहे. खात असाल तर टाका, नसेल खात तर नका टाकू. आपली बटाट्याची भाजी तयार झाली आहे, झटपट होणारी, अगदी 5 मिनिटात. आता मी कढई ठेवली आहे, त्यात तेल टाकलेलं आहे आणि आपण बटाट्याचे वेफर्स तळून घ्यायचे आहेत. आता हे मी अगदी वर्षभरासाठी करून ठेवत असते उन्हाळ्यात. हे बघा किती सुंदर झालेत बटाट्याचे वेफर्स. हे सगळे तुमच्या गरजेनुसार तुम्ही तळून घेऊ शकतात. आणि मी बटाट्याचा किस पण तुम्हाला करून दाखवणार आहे थोडासा. तो सुद्धा चिवडा म्हणून आपण घेऊ शकतो किंवा हे सगळं तयार झाल्यानंतर आपण याची मिसळसुद्धा तयार करू शकतो. बटाट्याचा चिवडा, थोडेसे उकडलेले बटाटे, हा किस, वेफर्स, साबुदाण्याची खिचडी आणि त्यावर आमटी, अशी मिसळसुद्धा तुम्ही करून खाऊ शकतात. फार सुंदर लागतं. कसंही तुम्ही करून खाऊ शकतात. हे बघा, हे वेफर्स मी तळलेले, हा चिवडा मी तळलेला आहे. यावर आता थोडंसं आपण साखर टाकणार आहोत चवीसाठी. किंचित साखर टाकलेली आहे, थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि चवीला तिखट टाकलेलं आहे. अगदी किंचित मी तिखट टाकलेलं आहे आणि छान कालवून घ्यायचं आहे आपल्याला चिवडा. मस्त चिवडा आपला तयार झालेला आहे. बटाट्याचा किस तळून तयार आहे. आता आपल्याला करायचं आहे डोशाचं पीठ करायचं आहे. आता आपण भिजवून ठेवलेलं होतं, ते पाणी काढून टाकायचं आहे आणि यात आपल्याला मिक्सरमध्ये घेतलेलं आहे मी. आता आपल्याला फिरवून घ्यायचं आहे, छान बारीक करून घ्यायचं आहे ते. आणि त्यातच टाकायचा आहे आपल्याला मसाला. 2 मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, कोथिंबीर घेतलेली आहे, कढीपत्ता घेतलेला आहे, जिरं घेतलेलं आहे, मीठ घेतलेलं आहे आणि साखर घेतलेली आहे चवीला. हे सगळं त्यात एकत्र करायचं आहे आपल्याला. आणि 2 वाट्या मी ताक घेतलेलं आहे. थोडं थोडं करून मी ताक घेतलेलं आहे. 2 ते 3 चमचे मी दाण्याचं कूट टाकलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडासा कमी जास्त करू शकतात. आता हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि बाजूला ठेवायचं आहे. मी कढई ठेवलेली, आपल्याला वडा तळून घ्यायचा आहे. मीडियम गरम झालेलं आहे तेल. खूप तापवायचं नाही आहे तेल आपल्याला, कारण खूप तापलं तर वरून वडे होतात पण आतून ते कच्चे राहतात. मी वडे टाकलेले आहेत आणि एक 1 ते 1.5 मिनिटानंतर तो वडा उलटा करायचा आहे. अजिबात फुटत नाही किंवा काहीही होत नाही, कारण आपण छान मळून घेतलेलं आहे ते पीठ. आणि एकही वडा तुम्हाला फुटलेला दिसणार नाही, कारण हे योग्य प्रमाण आहे. योग्य प्रमाणात घेतलं तर वडे अजिबात चुकत नाहीत. अगदी 5 ते 7 मिनटं वडा तळून घेतलेला आहे, कुरकुरीत करून घेतलेला आहे. बाकीचे सुद्धा वडे मी आता तळून घेणार आहे. मस्त कुरकुरीत वडे तळून घ्यायचे आहेत आपल्याला. घाई करू नका, नाही तर घाई केली तर वरून होतात. हे बघा, मी दाबून दाबून वडे तळतीये तरी पण अजिबात फुटलेला नाही आहे वडा. हे बघा किती सुंदर वडा आपला तयार झालेला आहे.
तळताना वड्यावर तेल तुम्ही थोडंसं फेकलं तर तो वरून पण सुद्धा छान टम्म फुगतो. हे बघा आपले वडे खूप सुंदर तयार झालेले आहेत. अगदी कुरकुरीत वडा आपला तयार झालेला आहे. हे बघा अगदी मोत्याचे दाणे दिसतात की नाही वडे म्हणजे. हे बघा हे शेवटचा मी घाणा टाकलेला आहे. आपण वडे तळून घेतलेले आहे. हे बघा आपले वडे तयार झालेले आहेत. आता मस्त खमंग तळून झालेले आहेत वडे. सुंदर झालेले आहेत आपले वडे. हे बघा तुम्हाला आवाजही येत असेल. किती कुरकुरीत झाला आहे बघा वडा. सुंदर आपले वडे ह्याच प्रमाणाने केले ना की अजिबात चुकत नाही, फुटत नाहीत. हे बघा किती कुरकुरीत आणि पोकळ झालेले आहेत बघा वडे आणि आतपर्यंत छान शिजलेले आहेत. मस्त गरम गरम वडा खायला सगळ्यांनाच आवडतो. नक्की करून बघा या आषाढीला. अगदी सोपे आहे. अगदी थोडेसेच प्रमाणात करून बघा, पण नक्की करून बघा. आपले वडे तयार झालेत. आता आपण डोसा करायचा आहे. मी परत थोडं ताक ॲड केलेलं आहे आणि मी डोसे काहील घेतलेली आहे. बिडाचा तवा म्हणजे त्यावर मी डोसे टाकून घेणार. किंचित तेल टाकलेलं आहे. बघा पटकन जाळीसुद्धा आलेली आहे आपल्या डोशांना. हे सुद्धा डोसे खूप छान लागतात. ही डोसे आणि ती बटाट्याची भाजी अतिशय मस्त लागते. किंवा तुम्ही चटणी पण करू शकतात, पण ॲटम खूप झालेले त्यामुळे मी चटणी स्किप करणार आहे. हे बघा आपले दोन्हीकडनं डोसा मस्त भाजून झालेला आहे आणि गरम गरम डोसा खाण्यासाठी तयार आहे. हे बघा वा आपलं ताटसुद्धा तयार झालेलं आहे आणि डोसासुद्धा तयार झालेला आहे. मी ताट दाखवते आता. दही, बटाट्याची भाजी, रताळ्याचा कीस, खिचडी, साबुदाण्याची खिचडी, डोसे आणि रताळ्याचे चिप्स आणि बटाट्याचे चिप्स, चिवडा सुंदर झालेला आहे बघा. हा बघा किती सुंदर चिप्स झालेले आहे आणि वडा मस्त कुरकुरीत वडा, ही आमटी, भगर आणि दही. आमटीसुद्धा सुंदर झालेली आहे. भगरसुद्धा मस्त मोकळी झाली आपली. आपलं ताट मस्त तयार झाले. मी थोडेसे ड्रायफ्रूटसुद्धा घेतलेले आहेत. अगदी पाऊण तासात तयार होणारी ही डिश आपणही नक्की करून बघा, खाऊन बघा आणि आपल्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब